मध्ये ना मुंबई पुणे हायवे जे मॅगडी ना समोरचं त्याच्या समोरच आपल्या अकिरा ना अकिरा बाईचं आहे ना चष्म्याचं दुकान आहे। आणि जे छोटे छोटे लघु उद्योजक आहे ना त्यांना आपण आहे ना प्रोत्साहन दिलं पाहिजे, त्यांच्याकडून खरेदी केली पाहिजे। कारण आता तुम्ही काळ बघू शकता एकदम गरिबाचं आहे ना सरकार। गुड मॉर्निंग मित्रांनो, जय जय रामकृष्ण हरी, शुभ सकाळ सगळ्यांना आणि स्वागत तुमचं आपल्या युट्यूबच्या नवीन ब्लॉग मध्ये। तर आज आहे मॉर्निंग ड्युटी। एकदम मला आहे ना माझी ऍक्च्युली इव्हिनिंग ड्युटी होती, पण एक स्टाफने ना सिक लीव्ह घेतली। मग फोन आला मला की पेशंट येणार आहे। नर्सिंगचं असंच आहे बाबा, कधी फोन येऊ शकतो, कधी तुम्हाला जायला लागू शकतं, काय नाही नाही म्हणतायत। आपल्याला पण कधी कधी गरज पडते, त्याच्यामुळे आता मी डायरेक्ट उठले, 10-15 मिनिटात आवरले। म्हणजे तुम्ही डोळे बघू शकता, झोप अजून माझ्या डोळ्यात तशीच आहे, पण काय करणार आहे। चला जाऊया, उशीर झालाय, नाश्ता वगैरे करू आणि जाऊया। चला मित्रांनो, कसे सकाळी मॉर्निंग ड्युटीला गेलतो आणि डायरेक्ट आत्ताच आलो। म्हणजे सकाळी 8 ते संध्याकाळच्या आत्ता 8 वाजता आलो। त्याच्यावर जेवलो, 9 वाजले, आवरलं, व्हिडिओ आपला माईक घेतला, तिकडे ट्रायपॉड एक आणि फोन घेतला आणि डायरेक्ट तडाक वर निघालो टेरेसवर। कारण खाली मित्र पण रूम मध्ये डबल करून येतात, त्यांना डिस्टर्ब करणं पण चांगलं नाही वाटत, नाही का। आपलं काय, आपल्यामुळे लोकांना त्रास नाही झाला पाहिजे, बस एवढं मनात ठेवलं ना, आपले कर्म चांगले पाहिजे। सांगायचा मुद्दा हाच की आज मला कुठं काही जायला नाही जमलं, काही कॉन्टेंट नाही द्यायला जमला। लय स्ट्रगल करून हे करतोय रे, म्हणजे जॉब करून मला हे करायला पण थोडं हार्ड जाते की रोज रोज मी नवीन काय दाखवू शकतो। फक्त तुम्हाला एक चांगला मेसेज गेला पाहिजे, नाही का। आणि डबल ड्युटी का करायला लागते सारखी, तुम्ही म्हणत असाल काय मध्ये डबल ड्युटी करतो, हे करतो। स्टाफ शॉर्टेज आहे ऍक्च्युली ना, हॉस्पिटलवाले स्टाफ भरतात की नाही का नाही भरत माहित नाही, तो त्यांचा प्रश्न आला, पण खरंच स्टाफ शॉर्टेज आहे, त्याच्यामुळे ना डबल ड्युटी कधी ना कधी तुमचा नंबर येणार, तुम्ही रोज जरी नाही म्हटलं तरी। तर सगळं असं आहे आणि आता आलो आणि तुम्ही आत्ता आहे ना, तुम्हाला एक मी खूप महत्वाच्या विषयावर बोलायचं आहे म्हणून इथं आलोय, तुमच्या समोर हा विषय मांडतोय। तर तुम्ही आत्ता आहे ना हा व्हिडिओ बघा। मध्ये ना मुंबई पुणे हायवे जे मॅगडी ना समोरचं त्याच्या समोरच आपल्या अकिरा ना अकिरा बाईचं आहे ना चष्म्याचं दुकान आहे। आणि जे छोटे छोटे लघु उद्योजक आहे ना त्यांना आपण आहे ना प्रोत्साहन दिलं पाहिजे, त्यांच्याकडून खरेदी केली पाहिजे। कारण आता तुम्ही काळ बघू शकता एकदम गरिबाचं आहे ना सरकारने फार वाटोळं केलंय आणि त्यांच्यासाठी आपण थोडंफार काहीतरी केलं पाहिजे। बाई चांगलं करतोय, आपल्या चॅनलला पण सपोर्ट राहू दे। दोघं आपण सेम लेवलचे, तू पण खालून तयारी करतोय, मी पण खालून तयारी करतोय, एकदम ग्राउंड लेवल पासून। तर चला, झाला बघून व्हिडिओ। एक चष्म्यावाला, एक सामान्य कुटुंबातला मुलगा जो रस्त्यावर उभा राहून त्याचं त्याचं जे दुकान आहे ते त्यांनी मांडले। आणि मला काय दुसरीकडून कुठून गॉगल घेता येत नव्हतं का, खर्चच करायचं म्हणलं करता येतो रे। पण कसं आहे, आपण जर रस्त्यावर वडापाव विकायला बसलो तर लोक आपलं काय वाटतं की बाबा कोणतरी माझा वडापाव घ्यावा, वडापाव खावा, तेवढे 4 पैसे येतील, कुटुंबाला हातभार होईल, याच उद्देशाने सगळेजण काही ना काही करायला बघतात, आपला उदरनिर्वाह कसा होईल। आणि त्या सरकारने आज नेमकी ह्याच अशाच लोकांच्या आहे ना पोटावर पाय द्यायचा प्रयत्न केलाय। इव्हन त्यांची पण त्याच्यात काही चूक नाही, कारण आखाती देशामध्ये जे युद्ध चालले त्याचे सगळे पडसाद पूर्ण जगावर उमटलेत। त्यात आपल्या भारताला पण सुट्टी नाही भेटली। आणि त्या भारतात कसं झालंय, जे जनरेशनल वेल्थ आहे, ज्यांचा खानदानी पैसा आहे, त्यांना काही त्याचा एवढा इफेक्ट नाही जाणवत आहे। म्हणजे मिडल क्लास आहे, लोअर मिडल क्लास आहे, त्यांना याच्या झळा आहे ना पोहोचले असतील, आणि इव्हन पोहोचलेलेच आहे। त्यामुळे म्हणतोय जे आपले असे छोटे छोटे लघु उद्योग आहे ना, लघु उद्योगांना आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे, त्यांच्याकडून आपण काहीतरी खरेदी केली पाहिजे, जेणेकरून आपला पैसा आपल्या इंडियामध्येच राहील, आपल्या भारतात राहील आणि आपल्या लोकांनाच त्याची मदत होईल। म्हणून या उद्देशाने मी तिथे एक 100 रुपयाचा चष्मा का होईना थोडीशी त्याला मदत म्हणून केला। कारण आता कसं आहे, मोदी साहेबांनी सांगितलं की कुठं फिरायचं नाही, देशांतर्गत फिरा। पण तो मुलगा त्या उन्हात एवढं प्रामाणिकपणे जे मला सगळं दाखवत होता, चष्मे वगैरे, दादा हे बघ हे बघ, हे तुला भारी दिसतंय, हा चांगला वाटतंय, आणि मी त्याला आपल्या चॅनल बद्दल पण सांगितलं, तर तो एवढा खुश झाला, त्याने म्हणला दादा सबस्क्राईब कर मला, जर तू माझा मोबाईल तू स्वतःच कर, बघन मी तुझे व्हिडिओ वगैरे, नाही का।
तर त्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलं की भाऊ तू पण ग्राउंडला आहे, मी पण ग्राउंडला आहे, तू पण तुझं स्ट्रगल चालू आहे, मग माझं स्ट्रगल करतोय, दोघांचं फक्त प्लेस वेगळी आहे पण दोघांचा माइंडसेट एकच आहे की ग्रो करायचंय, काहीतरी याच्यातून वेगळं मोठं करायचंय. त्याला पण आपण शुभेच्छा दिल्या की चांगला व्यवसाय कर, चांगला धंदा कर, थोडं डोकं लाव, काहीतरी अजून तुला काय याच्यात नवीन करता येईल, लोकांना तुझ्या दुकानात कसे एंगेज झाले पाहिजे अशा काही त्याला टिप्स दिल्या. आणि त्याचं पण एक गेमिंग चॅनल होता, गेमिंगचा इन्स्टा पेज होता, ते पण बघितलं आपण. पण सांगायचा उद्देश माझा एवढाच होता की जे लघु उद्योग आहे, छोटे छोटे बिझनेसमॅन आपले, आपल्या महाराष्ट्रातले मराठी माणसाचे किंवा दुसऱ्या कोणाचे, यांना आहे ना प्रोत्साहन दिलं पाहिजे, कारण यांच्यावरच सगळं कुटुंबाचा भार असतो. आणि कसं आहे, हे जे आर्थिक संकट देशावर ओढलं गेले ना, तर याच्यात एवढे गरीब मेलेत ना, लय भयंकर मेलेत. तर एवढं सांगायचं होतं. आणि तेच म्हणलं काहीतरी बोलावं म्हटलं नाही का, त्या विषयावर मला बोलायचं होतं. आणि ते मी इंस्टावर पण टाकणार आहे, तेव्हा तुम्ही बघा, बघू किती लाईक्स वगैरे येतात, किती लोकांना आवडते, किती शेअर होते तो व्हिडिओ. तर हे असं सगळं आता नाही का, आणि उद्या पण परत मॉर्निंग ड्युटी आहे, म्हणजे ऑलमोस्ट आता 11 वाजले असतील. अजून मला जाऊन ब्लॉग एडिट करायचा आहे, 12-1 नंतर मला झोपायचंय, परत 5-6 ला उठून जिमला जाता येते का ते बघायचंय, नाहीतर मग परत हायच मॉर्निंग ड्युटी. जॉब मध्ये माणूस एवढा स्टक होतो ना, कुठं काहीच हातपाय मारता येत नाही, नाही का. असो, तुम्हाला जर आपला आजचा थोडा तुम्हाला ज्ञान द्यायचं होतं, ज्ञान दिलेलं लोकांना आवडत नाही, पण काय करणार आहे, माझी सवयच आहे, काही ना काही चांगला मेसेज लोकांपर्यंत गेला पाहिजे. आणि हा, मला अजून एक सांगायचं आहे की तुमच्याकडे जर आता मोकार पैसा असेल तरी खरेदी करू नका काही, जे गरजेचं आहे तेच खरेदी करा, कारण पुढचा वेळ एवढी भयंकर येणार आहे, ती सांगून येणार नाहीये. आणि कालचीच न्यूज आहे, काहीतरी WHO ने सांगितलं, कोणतरी एक व्हायरस आलाय, अवघड आहे, खूप अवघड आहे आता. तर चला, तर मित्रांनो, रात्रीचे 11 वाजलेत आणि असंच टेरेसवर येतोय, आता व्हिडिओ शूट केला, तुम्हाला सांगितलं की किती इम्पॉर्टंट आहे पुढचं बजेट तुमचं कसं असलं पाहिजे, नाही का, इथून पुढचं बजेट. कारण काही मोकार कुठं खर्च करून तुम्हाला जमणार नाहीये. तुम्हाला कळलं पाहिजे का आपली नीड काय, आपली गरज काय, कुठं तो एक्सपेन्स केला पाहिजे, कारण पुढचा काळ एवढा खतरनाक आहे, त्याचा आपण विचार पण करू शकत नाही. तर बस झालं आजच्या पुरतं ज्ञान, नाही का. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. पण उद्याच्या ब्लॉगमध्ये जाण्याच्या आधी मला हे सांगायचंय, तुमच्या भावाला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला शेअर करा, लाईक करा, आणि तुमच्या घरामध्ये पण ज्यांचे जेवढ्यांचे मोबाईल आहे त्यांच्यावर जाऊन सबस्क्राईब करा, वाटलं तर मग करा. एक मराठी पोरगा आहे, काहीतरी करायला बघतोय आणि फुल इन्फ्लुएन्स झालाय. जरी कोणी मला सपोर्ट नाही केला ना, तरी मी थांबणार नाहीये, पण ऍटलिस्ट आपल्या माणसाने तरी करा रे, आपल्या. तर चला, भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.